उपमुख्यमंत्री माणिकराव कोकाटेंवर सदनिका गैरव्यवहार प्रकरणात सध्या अटकेची टांगती तलवार आहे। या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाली। सूत्रांनी ही माहिती दिली आहे की 20 ते 25 मिनिटं या दोघांमध्ये चर्चा झाली। माणिकराव कोकाटेंची खाती कुणाला द्यायची ते सांगा असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांना विचारला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दरम्यान हायकोर्टाने संबंधित प्रकरणात स्थगिती दिली तरच मंत्रिपद वाचणार आहे अशी शक्यता आहे। आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर यांच्याशी बोलूया। तुषार, काय सांगाल? भेटी संदर्भात 20-25 मिनिटं चर्चा झाली असं कळतंय। कोकाटेंचा विषय होता, नवाब मलिकांचा विषय होता, काय अपडेट? सुवर्णा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना भेटतात एक प्रश्न थेट उपस्थित केला। आता माणिकराव कोकाटेंची खाती नेमकी कुणाला द्यायची? कोकाटेंना जर हायकोर्टाने स्थगिती दिली नाही तर त्यांचं मंत्रीपद आपल्याला वाचताना पाहायला मिळणार नाहीये। त्यामुळे आता माणिकराव कोकाटेंचं खातं आता कुणाला जाणार असा थेट प्रश्न आता मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केल्यामुळे आता राष्ट्रवादी पक्षामध्ये चाचपणी सुरू झालेली आहे की आता कोकाटेंची खाती आता ही अतिरिक्त पदभार कुणाला द्यायचा की या ठिकाणी मंत्री निवडायचा। त्यामुळे आजची बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या थेट प्रश्नानंतर आता कॅबिनेट बैठकीमध्ये पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार बसतील। पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवारांसोबत या संदर्भातली बैठक होते, याकडे देखील सर्वांचं लक्ष लागल्याचं पाहायला मिळत आहे। नक्की तुषार, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। पण महापालिका निवडणुकांच्या तोंडावर महायुतीवर हे संकट ओढावलेलं नाही ना, या अनुषंगाने सुद्धा चर्चा करावी लागेल।